आणि काय आश्वासन दिलं? माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन भेटलो, ज्याच्यामध्ये डॉक्टर सुजित मिंचेकर तसंच क्षीरसागरताई आमचे वेगवेगळे पदाधिकारी शिवसेनेचे सहभागी झाले होते। आज त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं ते तुम्ही स्वतः समोर होता आणि आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आम्ही कोर्टाकडून आमची न्यायाची अपेक्षा आहेच, परंतु शांततेचं आवाहन करत असताना पोलिसांनी ज्या प्रकारे लाठीहल्ला केला आणि त्याच्यात जे लोक खास करून जखमी झालेले आहेत, ज्यांचे हातपाय मोडलेले आहेत, अशा लोकांना कशामुळे एवढी मारहाण झाली या संदर्भामध्ये आम्ही मॅजिस्ट्रेटमार्फत चौकशीची मागणी केली। त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही जे जे तिथे प्रत्यक्षदर्शी होते किंवा ज्यांना अशी मारहाण अकारण झालेली आहे, केवळ ते तिथे होते म्हणून जो दिसेल त्याच्यावरती या पद्धतीने जो अत्याचार झालेला आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये जनतेला पण आवाहन करतोय की त्यांनी राजश्रीताई क्षीरसागर डॉक्टर मिंचेकर यांच्याकडे त्याची लेखी माहिती कळवावी आणि ही जी चौकशी होईल त्या चौकशीला आमचं पूर्णपणाने सहकार्य राहील आणि आमची अपेक्षा आहे की त्यामधून काय पद्धतीने चुकीच्या गोष्टी घडल्या ते जनतेच्या समोर येण्यासाठी म्हणून मदत होऊ शकेल आणि पुढच्या महिन्याभरामध्ये हा चौकशी अहवाल जनतेच्या समोर यावा अशी आमची अपेक्षा आहे। राजाराम माने यांनी या संदर्भामध्ये जी पक्षनिरपेक्ष आणि तटस्थ भूमिका ठेवलेली आहे ती कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे असं आम्हाला वाटतं। एक तर पहिलं म्हणजे एखादा खटला ज्याला कोर्टात असतो त्याला कोर्टामधूनच त्याबद्दलचं पुढचं पावलंही उचलली जात असतात आणि म्हणून कोर्टाच्या खटल्याच्या संदर्भात आम्ही काही बोलणं योग्य होणार नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना अनावर आहेत आणि ठिकठिकाणी धरणं आंदोलनं किंवा अजूनही त्याला मोठं उग्र स्वरूप येऊ शकतं। सातारा सांगली या भागातून सोलापूर इथूनही कार्यकर्त्या यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आज मला दूरध्वनीवरून हे सांगितलं की कार्यकर्त्यांना आपण सांगावं की आत्मक्लेश उपोषण ह्या मार्गापेक्षा आपण अजून राजकीयदृष्ट्या संघटित होऊन चांगल्या पद्धतीने जनतेच्या बरोबर काम करून 2014च्या निवडणुकीमध्ये त्याचं योग्य ते उत्तर देणं हे चांगलं होईल। कार्यकर्त्यांनी स्वतःला आत्मक्लेश करून घेतले तर जे सरकार शेतकऱ्यांनी आत्महत्या करून सुद्धा त्यांच्यावर परिणाम होत नाही एवढं जे निगरगट्ट कातडीचं सरकार आहे त्यांच्यावरती या उपोषणाने काही परिणाम होईल का नाही, त्याच्याऐवजी जनतेमध्ये या प्रश्नाबद्दल जागृती करून स्वतःला आत्मक्लेश करण्यापेक्षा यांची सत्तेची खुर्ची घालवण्यातून जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीला क्लेश होईल तो राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। म्हणून कार्यकर्त्यांनी स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबियांचा विचार करून अशा प्रकारे उपोषण करण्यापेक्षा अन्य मार्गांनी आपलं म्हणणं शासनाच्याकडे मांडत राहावं, जनतेच्या समोर मांडत राहावं। FIRच्या संदर्भामध्ये आम्हाला पोलीस DYSP VT पवार यांनी सांगितलं होतं की आम्ही विनयभंगाचं कलम जे आहे ते आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरती लावलेलं नाही आहे आणि जे काही कलम आहे ते सामूहिकरित्या लावण्यात आलेलं आहे, परंतु मला असं वाटतं की हा प्रश्न मी कालपासून 25व्या वेळेला त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि आपण सुविद्य सुशिक्षित पत्रकार आहात आणि त्यामुळे कलमं काढून घेण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला चार्जशीट दाखल होईल त्यावेळेला अधिकृतरित्या बोलणं योग्य राहील, परंतु वेगवेगळी कलमं योग्य आहेत की नाहीत या संदर्भामध्ये आम्ही न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहोत आणि ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं की हे आम्ही कलम या प्रकारे लावलेले आहे त्याचे कायद्यामध्ये अजून काही अर्थ होत असतील तर ते स्पष्ट होईल असं मला वाटतं, परंतु अशा कुठल्याही मुद्द्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये केस चालू असताना आम्हाला जिथे अन्याय झाला आहे असं वाटतंय तिथे तो मांडत राहणं की आमच्यावर अन्याय झालेला हे आमचं काम आहे, त्याच्या पलीकडे पोलिसांनी काय निर्णय घेतले असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असं मला वाटतं।